हे असं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लिंबाचं आंबट गोड लोणचं काय मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकताय. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं गेलंय. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लिंबाचं आंबट गोड लोणचं कसं बनवायचं याची संपूर्ण रेसिपी. तर आता उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाचे भाव खूपच महाग होतात. मग त्याआधी जर तुम्ही असं लिंबाचं आंबट गोड लोणचं एकदाच बनवून ठेवलं ना, तर अगदी वर्ष 2 वर्ष आरामात टिकतं. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो आणि मोजून म्हटलं तर अगदी 10 ते 12 लिंब घेतले. तर जेव्हा आपण लोणच्यासाठी लिंबाचा वापर करतो तेव्हा ती जी लिंब आहे ती अगदी पातळ सालीची असावी, म्हणजे त्याचा कडवटपणा थोडासा कमी असतो. तर आता ही जी लिंब आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी ही लिंब मी पाण्यामध्ये घातलेत आणि यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं, म्हणजे यावरती जी काही धूळ असते, किटाणू असते, ते मिठाच्या पाण्यामुळे अगदी पूर्णपणे निघून जाते. तर अशा पद्धतीने हे छान असं चोळून आपल्याला हे लिंब स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत. तर एकदा मिठाच्या पाण्याने धुवून घेतले की आणखीन एकदा 2दा आपल्याला हे साध्या पाण्याने सुद्धा धुवून घ्यायचे आहेत. तर आता ही जी लिंब आहेत ती मी अशा पद्धतीने चाळणीवरती ठेवलेत. तर आता हे जी लिंब आहेत ती ओलसर आहेत, पण आपल्याला इथे ही लिंब जी आहेत ते पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. तर एखाद्या सुती कपड्याने ही लिंब पुसून घ्यायची. तर जेव्हा आपण लिंबाचं लोणचं बनवतो ते अगदी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा, त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली टीप म्हणजे लिंबू अगदी स्वच्छ कोरडे करून घ्यायचे. तर आता आपण ह्या लिंबाच्या फोडी करून घेणार आहोत. तर आता मी इथे हे मोठे मोठे लिंबू घेतलेत, त्यामुळे अगदी एका लिंबाच्या मी 8 फोडी करून घेणार आहे. जर तुम्ही छोटे छोटे लिंब घेत असाल तर अगदी 6 फोडी करून घेतल्या ना तरी देखील चालेल. तर आता ह्या ज्या लिंबामधल्या बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर जर तोंडामध्ये आलं तर त्याचा कडवटपणा लागू शकतो. तर लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवल्या ना तुमचं देखील लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि अगदी जास्तीत जास्त वर्ष 2 वर्ष तरी आरामात टिकतं. तर इथे मी सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात आणि यामधल्या संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला हे जे लिंबाच्या फोडी आहेत त्या मुरत ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर इथे मी अर्धा किलो लिंब घेतलेली, त्यासाठी इथे मी 5 ते 6 टीस्पून इतकं मीठ घालते. तर लिंबू जास्त आंबट असतात आणि हलकंसं कडवटपणा असतो, त्यामुळे मीठ आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे काळं मीठसुद्धा घालणार आहे. काळं मीठ जर तुमच्याकडे असेल ना जरूर घाला, त्यामुळे या लोणच्याची चव अगदी मस्त लागते. अर्धा चमचा हळद घालू. तर आता हे हळद आणि मीठ या लिंबामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं हळदी मिठाचं लोणचं सुद्धा ना खरंच खूप कमाल लागतं, अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं जातं. तर ही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे. जर तुम्ही उन्हामध्ये हे मुरण्यासाठी ठेवत असाल तर अगदी 5 ते 6 दिवसांमध्ये छान असं मुरलं जातं, मऊ होतं. पण जर तुम्ही उन्हामध्ये न ठेवता किचन ओट्यावरती जर ठेवत असाल ना तर अगदी 10 ते 12 दिवस हे मुरण्यासाठी लागतात. लोणचं जे आहे ते जेवढं छान मुरेल ना तेवढीच त्याची चव दुप्पट होते. तर इथे बघा एक 5 ते 6 दिवस झालेले आहेत आणि हे जे लोणचं आहे मी उन्हामध्ये मुरण्यासाठी ठेवलेलं. उन्हामध्ये ठेवताना मी यावरती एक सुती कपडा झाकून असंच ठेवलेलं, न झाकता. म्हणजे सुती कपडा असेल किंवा एखादी ओढणी यावरती झाकली ना अगदी याला छान ऊन लागतं आणि त्यामुळे हे मस्त असं मऊ होतं. तर अगदी छान मऊ झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवते देखील बघा. याची साल अगदी सहज तुटते. याचाच अर्थ हे जे लिंबू आहेत ते छान असे हळदी मिठामध्ये मुरले गेलेत.
तर आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला घालायचा आहे, त्यामुळे आपलं जे हे लोणचं आहे ते अजूनच चविष्ट होणार आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचा अख्खे धने, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे आणि एक 4 ते 5 काळी मिरी घेतले। तर आता मंद आचेवरती हे जे सगळे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे। तर असा थोडासा हा मसाला टाकला ना, लिंबाची चव खरंच दुप्पट होते आणि सगळ्यांना आवडेल असं हे लोणचं बनतं। तर अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे। तर इथे बघा हलकासा सुगंध येतोय, याचाच अर्थ मसाले छान भाजले गेलेत। हे आपण आता गार करण्यासाठी ठेवूया। तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मसाले वाटून घेणार आहोत ते संपूर्णपणे कोरडं असावं, अजिबात यामध्ये पाणी नसावं। वाटलंच तर तुम्ही 10-15 मिनिटं उन्हामध्ये सुद्धा हे भांडं ठेवू शकता। तर इथे हे जे मसाले आहेत भाजून घेतलेले ते सुद्धा संपूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला झाकण लावून हे आपल्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। अगदी छान बारीकसर आपले हे वाटण तयार झाले। तर हे वाटण सुद्धा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण मिक्सरमधून फिरवून घेतो तेव्हा तो हलकंसं गरम होतं। तर ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इतकं हिंग घालायचं आहे। हिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण काही हिंग जे असतात त्याचा फ्लेवर कमी जास्त असू शकतो। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट घातल्यामुळे या लोणच्याला रंग खूप मस्त येतो। त्याचबरोबर आणखीन एक अर्धा चमचा इथे मी मीठ घालते, याआधी सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर आज आपण हे जे लोणचं आहे आंबट गोड बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम इतका बारीक चिरलेला गूळ घेतलाय। तर आज आपण गूळ वापरून हे लोणचं बनवणार आहोत। तुम्ही गुळाऐवजी इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर लोणचं बनवताना छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या लक्षात ठेवल्या ना, लोणचं अगदी आरामात 1-2 वर्ष टिकतं। तर काय करायचं, लोणचं बनवताना हात आपले स्वच्छ असावेत, अजिबात पाण्याचा कुठेही अंश लागला नाही पाहिजे। तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला सिक्रेट मसाला होता तो घालायचा आहे आणि हे सुद्धा पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे आंबट गोड लोणचं बनवलेलं आहे। अगदी 1-2 वर्ष आरामात टिकतं, काही काळजी घ्यावी लागते। तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आणखीन 1-1.5 ते 2 दिवस हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळला जातो, विरघळला जातो। तर यावरती मी झाकण ठेवून हे 1.5 दिवस मुरण्यासाठी ठेवते। तर इथे आपलं हे आंबट गोड चवीचं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। काय भारी दिसतंय, तुम्ही बघू शकताय। रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं गेलंय। तर अगदी मस्त झालेला आहे, मस्त असा याचा सुगंध येतोय। तर हे जे लोणचं आहे ना, चपाती भाकरीवरती लावून ना अगदी कमाल लागतं। तर आता हे जे लोणचं आहे तर आपण स्टोअर कसं करून ठेवायचं हे पाहणार आहोत। तर लोणचं 1-2 वर्ष आरामात टिकावं यासाठी आपण हे जे लोणचं आहे ते काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं। जर तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये जर स्टोअर करून ठेवलं तर त्याचा हलकासा वास लोणच्याला लागतो आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते। तर इथे मी काचेची भरणी घेतले। तर भरणी देखील आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायचे। एखाद दिवस जर तुम्ही उन्हामध्ये भरणी ठेवली ना तर अतिशय चांगलं। तर हे लोणचं भरणीमध्ये भरलं की याला व्यवस्थित झाकण लावायचं आणि जेव्हा तुम्ही खाण्यासाठी यामधून लोणचं बाहेर काढाल तेव्हा चमचासुद्धा पूर्णपणे कोरडा असावा। तर या पद्धतीने तुम्ही देखील असं चटपटीत आंबट गोड लोणचं एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।